नमस्कार मंडळी, मी वरद विजय चव्हाण तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे. मंडळी यंद्या आधीच फंबल जाऊ दे. मी वरद विजय चव्हाण तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे. मंडळी येत्या 25 ऑक्टोबर 2024ला नाद नावाचा नवीन मराठी सिनेमा आपल्या भेटीला येणार आहे. या सिनेमामध्ये प्रमुख भूमिकेत आपल्याला दिसणार आहेत किरण गायकवाड, सपना माने आणि यशराज डिंबाळे. आता स्टारकास्ट चांगली आहे. नवनवीन स्टार्स मराठीमध्ये लवकरात लवकर जन्माला येवो हीच देवाकडे प्रार्थना. आणि प्रकाश पवार सध्या एकदम फॉर्ममध्ये दिसत आहेत. अलीकडेच त्यांचे बरेचसे 2-3 मराठी मूवीज रिलीज झाले होते आणि आता पुन्हा एकदा एक नवीन मराठी सिनेमा घेऊन ते आपल्या भेटीला येत आहेत. सो ओव्हरऑल टीजर बघून किंवा थंबनेल बघून, थंबनेलवरनं आठवलं, थंबनेल या सिनेमाचं उत्तम झालेलं आहे. या टीजरचं नाही ते थंबनेल बघून काय असेल बाबा वाढून ठेवलेलं असं क्लिक करावं असं वाटतं. सो थंबनेलसाठी हॅट्स ऑफ. बट थंबनेल असेल किंवा टीजर असेल या दोन्ही गोष्टींवरनं आपल्याला कळतं की एक लव्ह ट्रँगल आहे. आता प्रेम कोणाचं कोणावर आहे आणि कोण तिसऱ्यामध्येच पडतो हे काय मी नव्याने सांगायची गरज नाहीये. ते आपण थंबनेलवरनं पण बघू शकतो. किरण आणि सपना हे लोक आय थिंक एका प्रेमात असतात. आता कधी कधी स्वतःच्याच काही चुकांमुळे ते प्रेम त्याचं प्रेमाचं रूपांतर लग्नात होत नाही आणि मग माणूस दारू प्यायला लागतो. इकडे तसं नसून बहुतेक काहीतरी यशराज यांची पॉवर बघून सपनाच्या आईबाबांनी न कळत आपल्या गरीब मुलीचा हात त्याच्या हातात दिला असावा किंवा ऍटलिस्ट मान्य तरी केला असावा. आणि त्यानंतर आपल्याला एक दारूचा शॉट दिसतो जिकडे किरण स्वतः दारू पिताना आपल्याला दिसतात. आणि यशराजचं बघायला गेलं तर त्यांचं एक तर ओव्हरऑल फिजिक, ज्या प्रकारे त्यांचा स्वॅग आहे, जो ॲटिट्यूड आहे तो नक्कीच कौतुकास्पद आहे. याच्या आधी त्यांचा बुंदीस नावाचा मराठी सिनेमा आला होता जर मी चुकत नसेल तर. त्याच्यात त्यांनी जरा वेगळी भूमिका साकारली होती. तो सिनेमाच जरा वेगळा होता. सो त्या सिनेमाचं त्याचं कौतुक करायलाच हवं. बट या सिनेमामध्ये त्यांच्या एंट्रीपासून आत्ता जे काही आपल्याला बघायला मिळालं ते तुम्ही रौंदळचं तसं एडिट करून इकडे टाकलं तर काय फरक पडणार नाही असं ओव्हरऑल वाटतंय. पण एक गोष्ट आहे, जरी ते सेम रिपिटेटिव्ह वाटलं, म्हणजे ते असे एकदम मोठमोठे गॉगल्स, हातात रुद्राक्ष आणि सगळं एकदम स्किन टाईट, बॉडी फिटवाले शर्ट्स, पॅन्ट्स आणि त्यांचा एक वेगळाच स्वॅग आहे, त्यांचा एक वेगळाच ॲटिट्यूड आहे. तो ते त्यांच्यासारखं इतर कोणी सध्या तरी मराठी इंडस्ट्रीमध्ये करू शकत नाहीये, याच्यात काहीही शंका नाही आहे. बट हे अगदीच फ्रेम टू फ्रेम कॉपी नको, जरा तरी काहीतरी फरक असू दे असं मला तरी वाटतंय. एनिवेज आत्ता नुसतं एक 40-50 सेकंदांचा हा टीजर आहे. त्याच्यावर जजमेंटल न होता बघूया. अजून ट्रेलर असेल किंवा पुढे सिनेमा असेल त्याच्यात नक्कीच आपल्याला यशराजजींनी काहीतरी वेगळं केलेलं नक्कीच दिसून येईल याची मला खात्री आहे. बट ते जे करतायत ते इतर कोणाला जमत नाही आहे हे सुद्धा तेवढं खरं आहे. आणि किरणजी बघूया, बॉय नेक्स्ट डोर वाटून तो प्रत्येकाला आपल्याला हवा असा नायक किंवा हिरो किंवा प्रेमी वाटेल का? आणि इन दॅट केस सपनाच्या बाबतीत सुद्धा हे आता आपल्याला येत्या 25 ऑक्टोबरलाच कळेल. एक गोष्ट आहे, म्हणजे मागच्या 20 सप्टेंबरपासून 25 ऑक्टोबरपर्यंत बॉलिवूडचं असं काही फार येत नसल्यामुळे मोठे पिक्चर्स, एक जिगरा येतोय आलिया भटचा, बट मराठीचा बऱ्यापैकी डॉमिनन्स या 4-5 आठवड्यामध्ये असणार आहे. कारण दर आठवड्याला चांगले चांगले मराठी सिनेमे रिलीज होत आहेत. म्हणजे जर तुम्ही हा टीजर बघितला नसेल तर त्याची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय. आणि बॅकग्राऊंडमध्ये वाजणारं बॅकग्राऊंड म्युझिक, ओव्हरऑल सिनेमॅटोग्राफी, ट्रीटमेंट या सिनेमाची चांगली झाली आहे. सो त्याबद्दल सुद्धा थम्सअप. आता आशा करूया ओव्हरऑल हा सिनेमा आणि या सिनेमाचा ट्रेलर डिसअपॉइंट करणार नाही आणि आपली उत्सुकता नक्कीच वाढवेल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.